पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांचा हल्ला झालाय। 10 सैनिक यामध्ये ठार झालेत। अतिरेकी हल्ल्यात 5 नागरिकांचा सुद्धा मृत्यू झालाय। हल्ला करणारे 13 अतिरेकी यांनाही कंठस्नान घालण्यात यश आले। पाक अफगाणिस्तान बॉर्डरवरची ही घटना आहे। यात 5 पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झालेला आहे तर 10 सैनिकांचा मृत्यू झालेला आहे असेही कळतंय। मात्र 13 अतिरेक्यांना ठार करण्यात सुद्धा यश आलेलं आहे असे कळतंय। पाकिस्तानमध्ये झालेल्या या अतिरेकी हल्ल्यात 10 जवानांना आपला जीव गमवावा लागलेला आहे पाकिस्तानमधल्या, तर 5 पाकिस्तानी नागरिकांना सुद्धा आपला जीव गमवावा लागलाय। पाकिस्तानात सुद्धा दहशतवादी हल्ले हे मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि हे दहशतवादी हल्ले पाक अफगाणिस्तान बॉर्डरवरती होत आहेत। त्याचबरोबरीनं पाकिस्तान शहरामध्ये सुद्धा, पाकिस्तानातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये, प्रमुख शहरांमध्ये सुद्धा अनेकदा असे हल्ले झालेले आहेत। सध्या हल्ले करणाऱ्या 13 अतिरेक्यांना सुद्धा ठार करण्यात आलेले आहे। पाक अफगाणिस्तान बॉर्डरवरची ही घटना आहे। सध्या पाक अफगाणिस्तान बॉर्डर ही यापूर्वी सुद्धा धगधगती होतीच, आता सुद्धा ती धगधगती आहे आणि या ठिकाणी झालेला हा हल्ला अतिशय मोठ्या स्वरूपाचा आहे। दिवसाढवळ्या हा हल्ला झालाय। अधिक माहिती घेऊयात। महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, साधारण कधीची ही घटना आहे? दिवसाढवळ्या हल्ला झालेला आहे असं दिसतंय आणि यात आतापर्यंत म्हणजे 10 जवानांना सुद्धा जीव गमवावा लागलाय, सामान्य नागरिक सुद्धा मारले गेले। नक्कीच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर बन्नू कॅन्टोन्मेंट नावाचा परिसर आहे, लष्कराचा हा तळ आहे आणि या ठिकाणी दहशतवाद्यांची एक गाडी स्फोटक घेऊन त्या ठिकाणी आलेली होती आणि ही बाब तिथल्या पाकिस्तानच्या लष्कराच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गोळीबार सुरू केला होता। दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाल्यानंतर या धुमश्चक्रीत पाकिस्तानचे 8 जे लष्करी जवान आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत आणि 5 नागरिकांचाही यामध्ये मृत्यू झालेला आहे। पाकिस्तान लष्कराच्या उत्तरात सुद्धा गोळीबार करण्यात आला होता, ज्यामध्ये 10 अतिरेकी हे मारले गेल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर दहशतवाद्यांकडून हल्ले केले जात आहेत आणि यामध्ये पाकिस्तानचे लष्कराचे बरेच जवान हे मारले जात असल्याचंही चित्र पाहायला मिळालेलं आहे। बन्नू कॅन्टोन्मेंट एरिया जो आहे तो आता पूर्णपणे सील करण्यात आलेला आहे। पाकिस्तान लष्कराकडून त्या ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। 10 अतिरेकी जरी मारले गेलेले असले तरी आणखीन काही अतिरेकी या कॅन्टोन्मेंटमध्ये शिरले असल्याची शंका लष्कराच्या अधिकाऱ्यांना असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे। या ठिकाणी आतापर्यंत जे सर्च ऑपरेशन झालेलं आहे त्यामध्ये आणखीन किती अतिरेकी लपलेले आहेत याचा अंदाज अद्याप आलेला नाहीये, पण आतापर्यंत जो काही गोळीबार झाला होता अतिरेकी आणि भारतीय आणि पाकिस्तानच्या लष्कराकडून, त्यामध्ये 10 अतिरेकी मारले गेलेले आहेत तर 8 पाकिस्तानी लष्कराचे जवान जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत। प्रज्ञा, नक्कीच सुरता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।